मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, आपण कांद्याची चटणी डाळ टाकून बनवली असेल, पण आज कच्च्या कांद्याची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही कधीच खाल्ली नसेल आणि कधीच बनवली बी नसेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका, तुम्हाला नक्की आवडेल माझी ही रेसिपी। पहा, मी इथं मोठ्या साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो हा कट करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये घालून घ्यायची कोथिंबीर कट करून घेतलेली। 1 चमचा लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची। थोडीशी हळद घालून घ्यायची आणि इथं अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय। पहा, माझं इथं लाल तिखट जास्त तिखट नाही आहे, आपल्या आवडीनुसार घातलं तरी बी चालेल। याच्यामध्ये घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे, हा पण या कांद्यामध्ये घालून घ्यायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा कांद्याची चटणी बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खायला पण खूप टेस्टी आणि मस्त लागते। घरामध्ये भाजी जरी असले ना, आपल्याला खावीशी वाटत नाही। अशा पद्धतीने झटपट जर कांद्याची चटणी बनवली ना, खूपच टेस्टी आणि मस्त लागते खायला। याच्यामध्ये मी थोडासा जिरा पावडर घालणार आहे आणि कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा चमचा आणि इथं आपल्याला कडकडीत तेल गरम करून घेऊन याच्यामध्ये घालून घ्यायचंय। आपल्याला फोडणी द्यायची याला। अशा पद्धतीने मी इथं कडकडीत तेल गरम केलेलं आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला तेलाची फोडणी द्यायची। आपली चटणी इथं खूपच खायला टेस्टी आणि मस्त लागते। अशी पद्धतीने तेलाची फोडणी जर दिली तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये पिळून घ्यायचा अर्ध लिंबू पिळल्याने पिना खूपच छान टेस्ट येते आपल्या इथं कांद्याच्या चटणीला। आपल्याला अर्ध लिंबू पूर्ण पिळून घ्यायचं आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कशी वाटली माझी इथं कच्च्या कांद्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।